ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन विचार करत असतात, तर आता सायली विचार करते आणि अर्जुनला म्हणते, महिप्त शिक्रेच्या वागण्याचा जितका मी विचार करते तेवढं मला सगळं काही विचित्रच वाटत आहे। आता मात्र अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, म्हणजे? तर सायली म्हणते, म्हणजे बघा ना, महिपा शिखरे सारखा खुनशी माणूस ज्याचा तिच्या मुलीवर जीवापाड जीव आणि त्या मुलीसाठी तो काही करू शकतो आणि म्हणूनच साक्षीसाठी त्याने रमावर लक्ष ठेवला, आश्रम मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न केले। एवढंच काय, तर या सगळ्यामध्ये मधुभाऊंना अडकवण्यासाठी मधुभाऊंवर खुनाचा आरोपही झाला। आता सायलीला ते सर्वक्षण आठवत असतात, ज्याप्रकारे महिप्त शिक्रेने ती जमीन घेण्यासाठी, तो आश्रम विकत घेण्यासाठी भरपूर पैसे मोजायलाही तयार झालेले असतात, तरी सुद्धा मधुभाऊ म्हणालेले असतात, ही फक्त वास्तू नाहीये, तर माझ्या बायकोची शेवटची इच्छा आहे आणि ती तुम्ही विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात आणि ते कधीही शक्य होणार नाही। आणि म्हणूनच महिपा शिकलेनी विलासला आश्रमात पाठवलं होतं आणि ज्यावेळी विलासचा खून झाला त्यावेळी या सगळ्याला मधुभाऊंना आरोपी समजण्यात आलं आणि मधुभाऊंनीच तो खून केला आणि म्हणूनच मधुभाऊंना जेल करण्यात आली। हे सगळं काही महिपा शिग्रेने मुद्दामून घडून आणलं होतं, जे मधुभाऊंनी केलंच नाही। त्या सगळ्याची शिक्षा मधुभाऊंना भोगावी लागलेली होती। हे सगळं काही महिपा शिक्रेने आपल्या मुलीसाठी केलं होतं। आता सायलीला ते सर्व क्षण आठवतात, तर आता सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, आणि इतकं सगळं करू नये, साक्षी मेली हे ज्यावेळी महिप शिक्रेला कळालं त्यावेळी महिप शिक्रे शांत राहिला। अर्जुन म्हणतो, म्हणजे? सायली म्हणते, म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की जर महिप्त शिक्रे आपल्या मुलीसाठी काही करू शकतो, तोच महिप्त शिक्रे साक्षीच, ज्या बाईसोबत जेलमध्ये भांडण झालं होतं आणि ज्या बाईमुळे साक्षीचा जीव गेला, त्याला तिने काहीच कसं नाही केलं, म्हणजे अजूनपर्यंत महिप्त शिक्रेने तिला जिवंत कसं काय सोडलं? अर्जुन म्हणतो, या गोष्टीचा मीही विचार केला, पण एक गोष्ट असेल की ज्यावेळी महिपात शिक्रेला कळालं की ती बाई जेलमध्ये आहे, ती आपल्या हाती लागणार नाही आणि म्हणूनच कदाचित महिपा पण शिक्रे शांत राहिला असेल आणि म्हणूनच याने काही हालचालही केली नसावी। तर सायली म्हणते, नाही, त्याने काहीच हालचाल केली नाही, हीच गोष्ट मला खटकते। आता अर्जुन सायलीच्या बोलण्याचा विचार करू लागतो। सायली म्हणते, म्हणजे बघा ना, महिप्त शिखरे आपल्या मुलीचा जीव केला आहे तरी सुद्धा शांत राहिला आणि त्या सगळ्या गोष्टीच्या मागे न लागता किंवा तिला काही त्रास न देता त्याने उलट केलं। त्याने तर त्या लोखंडेना आपल्या घरी पाठवलं, माझे खोटे आईवडील म्हणून। आता सायलीला ते सर्वक्षण आठवतात, ज्यावेळी लोखंडे खरे आलेले असतात त्यावेळी सायलीला ते आपले खरे आई वडीलच वाटलेले असतात आणि तसं लोखंडेनी नाटकही केलेलं असतं। परंतु ज्यावेळी सायली या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी लोखंडेना तिचा ड्रेस दाखवते, तेव्हा मात्र लोखंडे गडबडतात आणि म्हणतात की हो, हा ड्रेस तर मी शिवला आहे। परंतु मैनावती म्हणालेले असतात की हा ड्रेस बाबांनी शिवलाच नाहीये। सायलीने लोखंड्यांचं सत्य ओळखलेलं असतं आणि त्यांना घराबाहेर काढलेलं असतं। हे सर्व क्षण सायलीला आठवतात। सायली अर्जुनला म्हणते, त्यानंतर माझ्या गाठोड्यात माझ्या नकळत, मधुभाऊंच्या नकळत भलताच फोटो ठेवला आणि आता तर असं कळत्य प्रतिमहत्या रविराज काका यांच्या अपघातामागे महिप्त शिखरेचाच हात आहे। मला तर काहीच कळत नाही, हे सगळं काही त्याने कशासाठी आणि का केलं असावं? सायली अर्जुन विचार करू लागतात। सायली अर्जुनला म्हणते, या सगळ्याचा विचार करून ना आता माझं डोक भनमनाला लागलं आहे। तर अर्जुन म्हणतो, अरे बाबा, बापरे, या सगळ्यावर एकच उपाय, हेड मसाज। असं म्हणत अर्जुन सायलीकडे पाहतो, तर आता सायलीची ती स्माईल पाहून अर्जुन म्हणतो, खरंच ही स्माईल, जी स्माईल मला रोज हवी आहे बायको, मी तुला एक सांगू का, ही स्माईल तुझ्या चेहऱ्यावर अशीच कायम राहू देत हो। आणि महत्वाचं म्हणजे त्या महिपा शिक्रेचा विचार करायचा नाही,
कारण आता महिपा शिकरे आपलं फ्युचर कंट्रोल करू शकत नाही, कारण आता आपण त्याची लाईफ कंट्रोल करणार आहोत, असं म्हणत अर्जुन सायलीला म्हणतो, काही काळजी करायची नाही, आता सगळं काही ठीक होणार आहे. कारण अगोदरच महिपा शिकरेने प्रतिमा, आत्या आणि सिनियर यांना खूप भोगायला लावला आहे. आता त्या दोघांचे ते अपघाताचे क्षण डोळ्यासमोर येताच आणि प्रतिमांची अवस्था डोळ्यासमोर येताच सायली, अर्जुन या दोघांनाही खूप वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता साक्षीला भेटण्यासाठी सचिन पुन्हा एकदा आलेला असतो. आता सचिनला पाहताच साक्षीला एवढा आनंद होतो की आता ती सचिनला बिलगते. सचिन तिला घट्ट मिठीत घेतो आणि म्हणू लागतो, मला वाटलं होतं की तू माझ्यावर चिडली अशील. साक्षी म्हणते की हो, खरंच मी चिडले होते तुझ्यावर. अरे सचिन, कुठे गेला होतास आणि मला न सांगता? सचिन, तुला कळतंय का रे? अरे तू जर माझ्या आसपास नसशील तर ते मी नाही सहन करू शकत. सचिन, अरे मी तुला किती फोन करण्याचा प्रयत्न केला, किती मेसेज केलेत, परंतु नाही, तू मला काहीच रिप्लाय देत नव्हतास. काय झालं? कुठलं इतकं महत्वाचं काम होतं आणि कुठे निघून गेला होतास? आणि कामासाठी काही चंद्रावर निघून गेला होतास का, की तुला माझी आठवणच आली नाही आणि तू अशा ठिकाणी गेला होतास की तिथे तुला नेटवर्कच नव्हतं? सचिन बोल ना. सचिन म्हणतो, शांत हो. अगं, तुझीच मला तर आठवण येत होती आणि म्हणूनच मी माझं काम अर्धवट सोडून तुला भेटण्यासाठी इथे आलोय. सॅम, अगं खरंच तुला सरप्राईज देण्यासाठी मी इथे आलो आहे. सॅम, अगं तुझा सचिन तुझ्या समोर उभा आहे. आता साक्षी सचिनला म्हणू लागते, सचिन, तुला माहीत नाहीये, तू इथे नसताना माझी काय अवस्था झाली होती आणि तुला त्याची कल्पनाही आहे. सचिन, अरे तू देवळातून निघून गेलास तर त्यानंतर तू मला काही फोनच केला नाहीयेस ना, कसला मेसेज केलास? आणि मी तुला फोन करण्याचा प्रयत्न करते, मेसेज करण्याचा प्रयत्न करते, परंतु तू माझ्याशी काही बोलण्याचा प्रयत्नच केला नाहीयेस. सचिन, अरे कुठे होतास? सांग ना. सचिन म्हणतो, सॅम, अगं कामासाठी दिल्लीला गेलो होतो. आता सचिनच्या ह्या बोलण्यावर वर साक्षी म्हणू लागते, हो का, 2 रात्री? आता मात्र सचिन थोडा घाबरतो आणि म्हणू लागतो, सॅम, अगं तू विसरलीयस का? माझी कंपनी यूएसची आहे, म्हणजे त्यांच्याच टायमिंग नुसार असणार ना. सॅम, अगं असा विचार नको करूस, आणि मी तुला म्हणालो होतो ना की टेक्निकल प्रॉब्लेम आला आहे आणि म्हणूनच मला इमर्जन्सी जावं लागतंय आणि त्या टेक्निकल प्रॉब्लेममुळेच मला तिथे जावं लागलं आणि मला 2 दिवस तुझ्याशी बोलताही आलं नाही, असं म्हणत आता सचिनने साक्षीला लांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन सायलीला म्हणतो, बायको तू थांब, मी तुझ्यासाठी तेल घेऊन येतो. आता अर्जुन जाणार. सायली म्हणते, अहो थांबा. अर्जुन म्हणतो, काय झालं? तर सायली अर्जुनला म्हणते, अहो बघा ना, आपण त्या महिप शिकरेला या सगळ्यात अडकवण्यासाठी आपण त्याला त्या अपघाताच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी एक एक धक्के तर देतच आहोत. आता अर्जुन आणि सायलीने आतापर्यंत महिप्त शिखरेला दिलेले धक्के त्या दोघांनाही आठवतात, कशा प्रकारे त्यांनी महिप्त शिखरीची उचलवांगडी केलेली असते. हे सर्व क्षण त्यांच्या डोळ्यासमोर असतात. महिप्त शिखरेच्या दारासमोर मशाल टाकत, त्यावर 22 वर्षापूर्वीचा अपघात, तर त्यानंतर जंगलात बाबूचा खोटो लावत महिपा शिखरेच्या पायाखालची जमीन सरकवलेली असते. तर सायली अर्जुनला पुढे म्हणू लागते, महिपात शिखरेला जर पुढचा हादरा द्यायचा असेल तर त्याला तीच व्यक्ती समोर दिसणं खूप मोठी गोष्ट ठरेल. म्हणजे समजा ज्या ठिकाणी प्रतिमत्यांचा अपघात झाला त्याच ठिकाणी जर आता त्याला तीच व्यक्ती दिसली, म्हणजे ज्या व्यक्तीला त्याने त्रास दिला, जिला एवढ्या सगळ्या काही घटनांमधून जावं लागलं, जिला हे सगळं काही भोगावं लागलं, ती व्यक्ती जर त्याला तिथे समोर दिसली तर तो मात्र पूर्णपणे हादरून जाईल. आता अर्जुन विचार करतो. त्यावेळी अर्जुनला आठवतं की आपण महिप्त शिखरेच्या खिशात कशा प्रकारे ती चिठ्ठी टाकली होती आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर महिपात शिखरेची झालेली अवस्था. ज्यावेळी ती चिठ्ठी महिप्त शिखरेला मिळते त्यावेळी महिपात
शिक्रेने ती चिठ्ठी वाचलेली असते. त्यावर लिहिलेलं असतं की 22 वर्षापूर्वीचा अपघात आठवतोय का. मला व्यवस्थित आठवतोय. आता हे सगळं काही अर्जुनला आठवल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, म्हणजे प्रतिमा. आत्या सायरी म्हणते की हो, आपल्याला प्रतिमा आत्यांना तिथे घेऊन जावंच लागेल. म्हणजे बघा ना, ज्यावेळी रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांचा अपघात त्या जंगलाच्या ठिकाणी झाला, त्यावेळी रविराज काकांना काही कालावधीसाठी काहीच आठवत नव्हतं. खरं तर ते बेशुद्ध होते, परंतु ज्यावेळी ते शुद्धीवर आले त्यावेळी त्यांना ना प्रतिमा हत्या दिसल्या ना तन्वी म्हणजेच प्रिया दिसली. पण आपल्याला नंतर असं कळालं तन्वी म्हणजेच प्रियाला मधुभाऊ आश्रमात घेऊन गेलेत. पण प्रतिमा आत्यांच काय झालं हे मात्र कोणाला काहीच माहीत नाही. खरं तर याबद्दल प्रतिमा हत्यांनाही काहीच आठवत नाही. पण हे सगळं काही महिप शिक्रेना तर माहीतच असेल ना. म्हणजे या सगळ्याच्या मागे जर महिप्त शिक्रे असेल तर त्याला सगळं काही माहीत असेल. आणि जर अपघाताच्या ठिकाणी आपण प्रतिमा हत्यांना घेऊन गेलो तर हा महिप शिक्रेसाठी सगळ्यात मोठा घाव ठरेल. आणि मला तरी असं वाटते की हा त्याच्यासाठी शेवटचा घाव असेल. आणि या सगळ्यातून आपल्याला सत्य कळेल. आणि या सगळ्यात जर आपण प्रतिमा हत्यांना तिथे घेऊन गेलो तर कदाचित प्रतिमा हत्यांनाही त्यांची स्मृती परत येण्यासाठी मदत होईल. आपण जर प्रतिमा हत्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलो तर कदाचित प्रतिमा हत्यांची स्मृती परत येईल. आणि हे त्यांच्यासाठी आपले असणारे कदाचित शेवटचे प्रयत्नही असू शकतात. आता सायरीने सांगितलेल्या प्लनच्या सायली आणि अर्जुन दोघेही विचार करू लागतात. तर इकडे साक्षी सचिनला म्हणू लागते, सचिन, तुला कळतं का तू काय बोलतोयस? मला काहीच कळत नाहीये. कारण मला नाही कळत तुझ्या या कामाचे तास, तुझ्या यूएसच्या कंपनीची वेळ नाही कळत. पण सचिन, मला एवढंच कळतं की तू माझ्यासोबत हवेस रे. तुला कळते का, तू मला सोडून गेलास त्यानंतर माझी काय अवस्था झाली होती. अरे मी कालपासून काहीच खाल्लं नाहीये, फक्त आणि फक्त तुझा विचार करते. आणि या सगळ्यामुळे माझं डोकं भणभणायला लागलं आहे. अरे आज सकाळपासूनही मी काहीच खाल्लं नाहीये. माझ्या पोटात अन्नाचा कणही नाहीये. मला सतत तुझा विचार येत होता. तुला फोन करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तू मात्र माझ्याशी काहीच बोलत नव्हतास. आता सचिन साक्षीचे लाड करत म्हणू लागतो, अरे बापरे माझी बेबी. अरे अशी कशी असू शकते? मला वाटलं होतं माझी ही बेबी, माझी ही सॅम खूप स्ट्रॉंग असेल, परंतु नाही ना बेबी, तू तर खूप वीक आहेस. आता साक्षी रागाने सचिनकडे पाहते आणि म्हणू लागते, सचिन, मी वीक नाहीये, तू मला वीक केलेस असं म्हणत साक्षी सचिनवर खूप चिडलेली असते. साक्षी सचिनचा गळा धरते आणि म्हणू लागते, नाही, आता मी तुला खरंच सांगते, जर पुन्हा तू असं काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर खरंच मी तुझा जीव घेईना. प्लीज माझ्यापासून दूर निघून नाही जायचं. सचिन म्हणतो, बेबी, अगं मी तुझ्यापासून कुठेच दूर जाणार नाही. आणि हो, माझा जीव घ्यायचा विचारही करू नकोस. आणि माझा जीव घेण्यासाठी तसंही तुला गळा दाबायची गरजच नाहीये. कारण तुला जर माझा जीव घ्यायचा असेल ना तर तू फक्त अशी माझ्याकडे पाहत राहा. अगं तुझ्या अशा बघण याने माझा आपोआपच जीव जातो. आता सचिनने साक्षीच्या चेहऱ्यावर स्माईल आणलेलं असतं. सचिनच्या या बोलण्याने साक्षी खूप खुश होते आणि सचिनच्या मिठीत पुन्हा एकदा बिलगते. सचिन साक्षीला मिठीत घेतो, परंतु त्याच वेळी आता सचिनचा फोन वाजतो. सचिन पाहतो तर अस्मिता दीक्षित हे नाव दिसतं. आता मात्र अस्मिताचा फोन पाहून सचिनला चांगलाच खांब फुटलेला असतो. त्याला काय करावं काही सुचत नसतं. साक्षी सचिनकडे पाहत असते. आता साक्षीला काही करण्या अगोदरच सचिन अस्मिताचा फोन कट करतो आणि म्हणू लागतो, नाही, आता मी कोणाचेही फोन रिसीव्ह नाही करणार. आता मी फोनला हातही लावणार नाही. कारण आज मी फक्त पूर्ण दिवस माझ्या सॅम सोबतच घालवणार आहे. असं म्हणत आता सचिन साक्षीचा हात पकडतो, तिला सोप्यावर बसवतो आणि म्हणू लागतो, सॅम, काळजी करू नकोस. हा तुझा सचिन आज पूर्ण दिवसभर फक्त तुला पाहतच बसणार आहे. आजचा पूर्ण दिवस मी फक्त माझ्या सॅमसाठीच देणार आहे.
असं म्हणत तिला जवळ घेतो आणि त्यानंतर मोबाईलकडे पाहू लागतो. तर इकडे सुभेदारांच्या घरी सायली, अर्जुन घाईघाईने नाश्ता करण्यासाठी येतात. सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही नाश्ता करण्यासाठी बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. आता सायली नाश्ता घेऊन यायला जाते. तर त्याच वेळी विमलताई सायलीला म्हणतात, सायली ताई, अहो तुम्हालाही बाहेर जायचं आहे ना, मग तुम्हीही बसा, मीच तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. असं म्हणत विमल आता त्या दोघांनाही नाश्ता घेऊन येते. अर्जुन सायलीला म्हणतो, ज्यावेळी तू काल प्रतिमालंबद्दलचं बोललीस त्यावेळी मला धक्काच बसला होता, परंतु विचार केल्यानंतर हा प्लॅन अगदी परफेक्ट वाटत आहे. सायली म्हणते, हो ना, मग आता आपण रविराज काकांशी बोलूयात का? अर्जुन म्हणतो, नाही नको, कारण जोपर्यंत आपला प्लॅन परफेक्ट तयार होत नाही तोपर्यंत आपण सिनियरशी नाही बोलायचं. आता हे सगळं काही प्रिया ऐकत असते, प्रिया हॉलमध्येच असते. आता सायली, अर्जुन हे सगळं काही हळू आवाजात बोलत असतात, परंतु सायली, अर्जुन बाहेर निघाले हे मात्र प्रियाला कळालेलं असतं. प्रिया मनाशीच म्हणते, आजही हे दोघे बाहेर निघाले आहेत म्हणजे यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन चालू आहे. मग मला जी शंका आली आहे ती खरी तर नसेल ना? या सगळ्याचा मला शोध घ्यावाच लागेल, कारण आजकाल या दोघांचेही बाहेर जाणं वाढतच चाललं आहे. म्हणजे या सगळ्या मागे या दोघांचा काही वेगळा डावताण नसेल ना? आत्ताही इतके हळूहळू बोलतायत म्हणजे नक्कीच काहीतरी प्लॅनिंग करत असणार. असं म्हणत प्रिया आता सायली, अर्जुन या दोघांही नक्की काय चाललं आहे याचा विचार करू लागते. तर इकडे अस्मिता आता नाश्ता करण्यासाठी बाहेर येते. अस्मिता सायली, अर्जुनला गुड मॉर्निंग म्हणते आणि त्यानंतर विमलला म्हणू लागते, विमल, अगं मम्मा कुठे आहे? माझं गर्भसंस्काराचं पुस्तक तिच्याचकडे राहिलं आहे, मला ते पाहायचे आहे. मम्मा खाली ये ना. असं म्हणत आता अस्मिता कल्पना ताईंना आवाज देऊ लागते. तर विमल आता अस्मिताला शांत करत म्हणते, अस्मिता ताई, अहो वहिनी घरी नाही येत. तर अस्मिता म्हणते, म्हणजे मम्मा कुठे गेली एवढ्या सकाळीच? तर विमल म्हणू लागते, वहिनी महत्वाच्या कामासाठी सकाळी पुण्याला निघून गेले आहेत. अस्मिता म्हणते, पुण्याला? सायली म्हणते की हो. तर अस्मिता म्हणू लागते, पण असं अचानक का गेली आहे? सायली म्हणते, काही काळजी करू नका, आपल्या महिला आश्रमामध्ये काहीतरी मोठा कार्यक्रम आहे आणि आज बक्षीस वितरणही होणार आहे आणि ते सगळं काही कार्यक्रम आपल्या आईंच्या हस्ते होणार आहे. आज बक्षीस वितरण आपल्या आईंच्या हस्ते होणार आहे आणि म्हणूनच आईंना आज तिथे अर्जंट जावं लागलं आहे. अस्मिता म्हणते, म्हणजे मम्मा पुण्याला गेली आहे, घरीही कोणी नाहीये? आई बाबा ते सुद्धा नागपूरला लग्नासाठी गेले आहेत आणि सचिनचा दिल्लीचा मुक्काम काही संपत नाही आणि इथे घरी तुम्हीही कोणी नाही आहात. अर्जुन, तू ऑफिसला जाणार. सायली, तूही हल्ली घरी नसतीस, तूही सतत ऑफिसला जातेस, मी मात्र एकटीच घरी असते, किती बोर होते मी. म्हणजे आज एवढ्या मोठ्या घरात मी आणि विमल दोघच असणार का? मला तर काहीच कळत नाही. असं म्हणत अस्मिता खूप रागवलेली असते. सायली म्हणू लागते, अस्मिता ताई, अहो मलाही काही काम आहेत म्हणून जावं लागतं, परंतु काळजी करू नका, मी येईन ना लवकर. अस्मिता म्हणते, कधीपासून पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली आहे, पण मी आणि विमल दोघच कुठे जाणार आहोत? असं म्हणत अस्मिता निराश होते. सायली म्हणते, अस्मिता ताई, अहो मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन ना. अस्मिता म्हणते, नाही नको, तुझी महत्वाची काम आहेत, मग ते तू करून घे. सायली म्हणते, अस्मिता ताई नका काळजी करू, मी येईन ना लवकर, मग आपण जाऊ ना. अस्मिता म्हणते, नाही नको नको म्हणाले ना मी तुला एकदा. तर त्यानंतर अर्जुन म्हणू लागतो, अस्मिता ताई, सायली माझ्या एका फ्रॉड केसमध्ये मला मदत करते आणि म्हणूनच तिला माझ्यासोबत ऑफिसला यावं लागतं. तर आता सायली अर्जुनला म्हणू लागते, अहो मी आजच्या एक दिवस तुमच्यासोबत नाही आली तर चालेल का? तर अस्मिता म्हणते, तुझ्या माझ्यामुळे कोणाची काम नको थांबायला, कारण मी एकटीच अशी रिकामी आहे, बाकी सर्वजण बिझी आहात. आता अस्मिताच हे बोलणं आणि तिच्या अशा या अवस्थेमध्ये
तिला निराश करणं सायरीलाही पटत नसतं. सायरी म्हणू लागते, अस्मिता, ताई, मी थांबते. अस्मिता म्हणते, एकदा म्हणाले ना की तू तुझ्या कामासाठी निघून जा आणि काळजी करू नकोस, मी राहीन एकटी. आणि हो, तू जर आता नाही ना गेलीस तर मी तुझ्यावर रागवेन. अर्जुन म्हणतो, रागवू नकोस, काळजी करू नकोस, आम्ही येतो. असं म्हणत सायली, अर्जुन तिथून निघून जातात. या दोघांचं असं निघून जाणं प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो. प्रिया मनाशीच म्हणू लागते, काही नाहीये, कुठली फ्रॉड केस वगैरे. ही दोघं मिळूनच काहीतरी फ्रॉड करत असणार, नक्कीच काहीतरी यांचा प्लॅन चालू आहे. आणि म्हणूनच दोघं एकत्र घराबाहेर पडतात. परंतु हे कुठे जातात काहीच कळत नाही. आणि यांचा नक्की काय प्लॅन चालू आहे, यांच्या डोक्यात नक्की काय शिजत आहे, हे जर शोधून काढायचं असेल तर यांचा पाठलाग करावाच लागेल. यांच्या मागोमाग मलाही गाडी घेऊन जावं लागेल, म्हणजे मलाही कळेल की यांचा नक्की कुठला प्लॅन चालू आहे आणि कुठला रॉड चालू आहे. असं म्हणत प्रिया आता सायली, अर्जुनच्या मागावर जायचं ठरवते. तर दुसरीकडे सायली, अर्जुन निघालेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, अगं सिनियरचा फोन आला होता. सिनियर म्हणत होता की त्याची पुण्याला एक महत्वाची मीटिंग होती, परंतु आपण तिथे जाणार आहोत. हे ज्यावेळी सिनियरला कळालं त्यावेळी सिनियरने त्याची मीटिंग कॅन्सल केली. सिनियर मला म्हणाला की जोपर्यंत आपण जे काही ठरवलं आहे ते पूर्ण होत नाही तोपर्यंत मी दुसरं कुठलंही काम हाती घेणार नाही. आता अर्जुन सायलीला सगळं काही सांगत असतो, परंतु सायली मात्र हरवून गेलेली असते. अर्जुन म्हणतो, काय कुठे कुठे हरवलीस तुम्ही? तुझ्याशी एवढं बोलतोय आणि तुझं मात्र लक्षच नाहीये. सायली म्हणते, नाही हो अस्मिता, ताईंचा विचार डोक्यातून जातच नाहीये. अहो बघा ना अस्मिता, ताईंचा चेहरा आपण ज्यावेळी बाहेर पडलो त्यावेळी किती पडला होता. सायलीला अस्मिताची खूप काळजी वाटत असते. सायली म्हणू लागते, या महिपच्या या कारस्थानांमुळे मी हल्ली खरी नसतेच आणि या सगळ्यामुळे आज अस्मिता ताईंना एकटं वाटते. परंतु माझ्या लक्षातच आलं नाही की या सगळ्यामुळे अस्मिता ताईंनाही त्रास होऊ शकतो, त्यांनाही एकटेपणा वाटू शकतो. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, अस्मिता, ताईचे मूड कसे बदलतात हे नवीन नाहीये. ती प्रेग्नेंट होण्या अगोदरही ती अशीच वागायची, मग तू एवढा विचार का करतेस? सायली म्हणते, कशी असलं तरी सुद्धा आज त्या प्रेग्नेंट आहेत आणि अशा अवस्थेमध्ये त्यांचे मूड सांभाळणं हे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कायम टिकून राहायला हवा, एक क्षणासाठीही त्या अशा नर्वस व्हायला नको आहेत. आणि ते मी नाही पाहू शकत, अर्जुन म्हणतो, पण आता आपण काहीच करू शकत नाही, कारण अस्मित ताईचे मूड सांभाळण्यासाठी आपण दिवसभर नाही घरी राहू शकत. सायली म्हणते, हो पण आपल्याला त्यांना वेळ द्यावाच लागेल ना. इथे सचिन भाऊजी ही घरी. म्हणतेस का अश्विन, तुला काय हव्य, नव्याला काय हव्य नकोय हेही तुला पाहायला वेळ नसतो. तू माझ्यासाठी कॉफीही बनवत नाहीस आणि नासधे किचनमध्ये जात, कारण किचनमध्ये जाणं हे सुद्धा तुझ्यासाठी फालतूच असतं ना. असं म्हणत आता अश्विन खूप चिडलेला असतो. आता प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन, आता या कॉफीवरून आपण भांडणार आहोत का? आपण आल्यानंतर बोलू ना प्लीज. अश्विन, मला आता निघायचं आहे. अश्विन म्हणतो, कुठे निघालेस ते तरी सांगशील का? परंतु प्रिया आता काही न सांगता अश्विनला म्हणते, ते मी तुला नंतर सांगेन, परंतु ही कॉफी सांडली आहे ना, मी विमलला सांगते पुसून घ्यायला. असं म्हणत प्रिया ही आता सायली अर्जुनचा पाठलाग करण्यासाठी अश्विनच काही न ऐकून घेता धावत पळत घराबाहेर आलेली असते. परंतु ज्यावेळी आता प्रिया घराबाहेर येते तोपर्यंत सायली अर्जुन तिथून निघून गेलेले असतात. प्रिया पाहते तर अर्जुनची गाडीही कुठे नसते आणि त्यामुळे प्रियाला खूप राग आलेला असतो. प्रिया मनाशीच म्हणते, आता एवढा प्लॅन केला होता की यांच्या मागावर जाऊन सगळ्या काही सत्याचा शोध घ्यावा, परंतु नाही, हा अश्विन मांजरासारखा आलाच आडवा आणि शेवटी सायली अर्जुन माझ्या हातातून निसटलेच. असं म्हणत प्रियाची खूप चिडचिड होत असते. प्रिया म्हणू लागते, आता या दोघांना कुठे शोधू? तर इकडे सायली अर्जुन रविराज सरांच्या घरी पोहोचलेले असतात
अर्जुन म्हणू लागतो, सिनियर, आपल्या या सगळ्यामध्ये आपल्या पोलीस डिपार्टमेंटची मदत घ्यावीच लागेल. कारण महीप शिकरेला रंगे हात पकडायचे असेल तर या सगळ्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट खूप महत्वाचं आहे. आता रविराज सर म्हणू लागतात, तू म्हणतोयस त्या प्लॅनप्रमाणे जर आपल्याला महिपात शिखरेला पकडायचे असेल तर त्यासाठी त्याला बेसावत ठेवावं लागेल, म्हणजे त्याला या कुठल्याही गोष्टीची कल्पनाही यायला नको, तरच आपण त्याला रंगेहात अरेस्ट करू शकतो. अर्जुन म्हणतो की हो, अगदी खरं आहे. तर आता रविराज सर म्हणू लागतात, चल मग तू इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलून घे, मग आपण पुढंच ठरवू. सायली म्हणते, चला तर मग मी येते, मला अस्मिता ताईंसाठी खूप काही करायचं आहे आणि म्हणूनच मी घरी निघते. तर त्याचवेळी प्रतिमा आत्या येतात आणि म्हणू लागतात, हो ना अगं, कल्पना सुद्धा पुण्याला गेली आहे ना. तर सायली म्हणते की हो, आणि म्हणूनच अस्मिता ताईंना एकट वाटत आहे. परंतु प्रतिमा आत्या, तुम्ही आणि रविराज काका संध्याकाळी याल का? रविराज सर म्हणतात, काग असं अचानक काय? तर सायली म्हणते की हो, खूप महत्वाचं आहे, सरप्राईज आहे. अर्जुन म्हणतो की हो, माझ्या बायकोला अस्मी ताईसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचा आहे आणि म्हणूनच ती तुम्हा दोघांनाही बोलवत आहे. सायली म्हणते की हो, प्रत्येक वेळी आपण नेहमीच घराबाहेर पडतो आणि त्यामुळे अस्मिताई एकट्याच असतात घरी आणि या सगळ्यामुळे अस्मिताईंना एकटेपणा जाणवतो आणि म्हणूनच ठरवलं की आज त्यांच्यासाठी छोटीशी पार्टी ठेवावी, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा एकदा पाहायला मिळेल. प्रतिमा म्हणू लागतात, हो, मी तुला येते ना मदत करण्यासाठी. सायली म्हणते, नाही नको, तुम्ही दोघेही उशिराच या, म्हणजे तुम्हा दोघांनाही अचानक पाहिल्यावर तिचा आनंद अजून द्विगुणित होईल. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. सायली म्हणते, चला मी येते. आता सायली एवढं सगळं करत आहे हे पाहून रविराज सर, प्रतिमा आत्या यांना खूप बरं वाटत असतं. सायली आता घाईघाईने जात असते आणि अर्जुनला म्हणते, तुम्ही चैतन्य भाऊजींना फोन केलात का? अर्जुन म्हणतो, नाही, करणारच होतो. सायली म्हणते, काही गरज नाही, मी करेनच. असं म्हणत सायली निघून जाते. तर दुसरीकडे अर्जुन आणि रविराज सर इन्स्पेक्टर सावंत यांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेले असतात. आता अर्जुन सर्व प्लॅन त्यांना समजावून सांगतो आणि म्हणू लागतो, इन्स्पेक्टर सावंत, तुम्हाला प्लॅन तर कळालाच असेल. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, तुम्हाला जर शंका असेल तर आपण त्याची खात्री नक्कीच करू. तर अर्जुन म्हणतो, शंका नाही, खात्री आहे की हे सगळं काही त्यानेच केलं आहे. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात, असं जर असेल तर हे पोलीस डिपार्टमेंट तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि या सगळ्यात आम्ही तुमच्या सोबतच आहोत. रविराज सर म्हणतात, परंतु मला असं वाटते की तुम्ही सर्वप्रथम तिथे लवकर गेलात तर बरं होईल, म्हणजे काही झालं तरी महिपा शिगरेला शंका यायला नको. आता अर्जुन त्याच पुढंच प्लॅन इन्स्पेक्टर सावंत यांना सांगू लागतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सायली रविराज सरांना म्हणू लागते, रविराज काका, आपल्याला जर महिपा शिखरेच्या बुद्धीचा आणि मनाचा तोल घालवायचा असेल तर ह्या दोन व्यक्ती तिथे असणं खूप गरजेचं आहे. प्रतिमा हत्या त्या अपघाताच्या ठिकाणी असणं आणि महिपा शिखरेच्या समोर येणं खूप गरजेचं आहे. परंतु रविराज सर या गोष्टीला नकार देत म्हणतात, नाही, काही झालं तरी प्रतिमाला मी त्या महिपा शिखरेच्या आसपासही येऊ देणार नाही. आता मात्र सायली अर्जुनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे रविराज सर प्रतिमा आत्यांना म्हणू लागतात, प्रतिमा, अगं, तुला तुझा भूतकाळ आठवू नये असं मला का वाटेल? तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, मग आता दोनच पर्याय आहेत, एक तर खचून जायचं, या सगळ्यातून दूर व्हायचं आणि कुठलाच विचार करायचा नाही, आणि दुसरा म्हणजे या सगळ्याला सामोर जायचं धीटपणे, या सगळ्याला सामोर जात भूतकाळाचा उलगडा करून घ्यायचा. मग आता तुम्हीच ठरवा, तुम्ही मला साथ देणार आहात का? या सगळ्यासाठी मला तुमची परवानगी हवी आहे. आता रविराज सर प्रतिमांना परवानगी देतील का? सायली अर्जुनचा हा प्लॅन वर्क होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.